हाय हॅलो गुड मॉर्निंग ताईंनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी करत आहे बटाट्याची भाजी. बटाटे उकडून घेतले तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे आपला लांब असा मस्त चिरून घेतलेला कांदा, खिसून घेतलेलं गाजर, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या राहिल्यात आणते. आणि ही आपल्याला मटकी अशी बघा किती छान मोड आली. तर हे उन्हाळा असल्यामुळं मोड छान आलेत बघा मटकीला. हिवाळ्यात येत नाही तेवढे चांगले, पण मस्त. आता ही मटकी पण मी फोडणी देणार आहे. पौष्टिक खायचं, पौष्टिक राहायचं, पौष्टिक जेवण बनवित आहे मी आज सगळं. भाजी बटाट्याची पण सगळं त्याच्यात पौष्टिक आहे. कढीपत्ता भरपूर टाकायले. आता मिरच्या घेते ताईनं. तर चला ताईनं भाजी फोडणी देऊन घेते. त्याच्यासाठी काय घालायचं तर जिरे मोहऱ्या. गॅस कमी करते. आणि मेन म्हणजे ह्याच्यात तुम्ही ना घालत नसाल तर ताईनं उडदाची आणि हरभऱ्याची डाळ नक्कीच घाला. भाजी एक नंबरला चवीला खूप छान लागते, खूप सुंदर लागते. एकदा करून बघा तुम्ही. आणि आपली कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतल्या बघा ताईनं, टाकल्यात मी हिरव्या मिरच्या. तुम्ही म्हणता ताई मिरच्याच म्हणली. भरपूर अशा हिरव्या मिरच्या घाला. इथल्या ह्याला कुठले मसाले वगैरे काही नाही आहे ताईनं. साधी सोपी सिंपल पण सुंदर होणारी अशी भाजी आपली ही. आणि डोश्यासोबत डोश्यासोबत एक नंबर लागते. मला डोसे पण करायचे तर. आणि डब्याला ह्याला पण नेतात बघा, आवडती सगळ्यांनाच. आपल्या डब्याला चपातीसोबत पण आवडती. तर दोन्ही टायमाचं होतं आहे. आवडीनं खाते तर, कारण खूप छान लागते, खूप सुंदर लागते आहे. मस्त चव लागते त्याची. एकदा करून बघा ताईनं तुम्ही पण. अशी साधी करण्यापेक्षा गाजर घालायचे एक नंबर. आणि खाण्यात पण येतं आहे मुलांच्या छान असं. तर चला आता वाफवून घेते. तर बघा झाली आपली बटाट्याची भाजी तयार. बघा टेक्चर पण किती सुंदर आलं आहे भाजीला. आणि हे गरम असल्यामुळं ब्लर व्हायले ताईनं. हे पहा मस्त असं छान गाजर टाकल्यामुळं ना अजूनच सुंदर दिसायली बरं का भाजी. साधी बघा करून आणि अशी बघा बरं करून किती छान सुंदर दिसते. तर चला आता काढून घेते आणि त्याच्यातच मटकी फोडणी देऊन घेते. तर बघा आपली मटकी मस्त अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे. छान सुंदर वापलेली आहे बघा. तर आजचं आपलं पौष्टिक जेवण कसं वाटलं नक्कीच, नाश्ता आणि जेवण दोन्ही पण कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली आपली. तर चला या व्हिडिओचा इथं चेंज करते ताईंनो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. खूप दिवसानंतर व्हिडिओच्या समोर आले ना, होईच नाही हो ताईंनो. काय करू आता, हे लाईव्हचं ते महागं लागले त्याच्यामुळे जरासं नुसतं फक्त रेसिपीज टाकायले. मी काही दिसत नाही तुम्हाला ना. तर स्वागत आहे माझ्याला. श्री स्वामी समर्थ. सर्वांना खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेतच असाल. भाजीपाल्याला जाऊन आले होते आत्ता बघा ताईंनो. आता तर जय बनवित आहे आपला मॅगी. तर श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. तुझी मॅगी दाखवते ना. आणि मी आम्हाला काय बनवायले तर चपात्या आहेत सकाळच्या 2 उरलेल्या, त्याचे तुकडे बनविणार आहे छान असे. ते पण दाखवते तुम्हाला मी. आणि हे जे बनवायला आहे बघा मॅगी, ते एकटाच आहे. दीदी काहीतरी खाऊन येईल त्यामुळे त्याला हे 3 असे 7 वाले बसवते. तर कसे बनवायला कोरियन, ते पण शेअर करते ताईंना तुमच्यासोबत. तू नको यूज, मी दाखवते की काळ्या. चल तर आता ताईनं भाजीपाला आणलाय. भाजीपाला तर एवढा महाग झालाय ना, दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा भाजीपाला आता उन्हाळ्यामुळं मे महिन्यामुळं भाजीपाला खूप महाग झाला आहे ताईनं. 20 रुपयाला गड्डी दिली आहे, पण छान भेटली. म्हणलं जाऊ द्यात 20 रुपये, पण पालेभाज्याला प्राधान्य द्यायचं. आधी खूप छान आहे, सुंदर हिरवीगार आहे बघा भाजी ताईनं. पालेभाज्यामध्ये अजून काय आणलं आहे मी तर पालक एक आणला आहे 10 रुपयाचा. बस होतं आहे. 4 गड्ड्या दिल्या 10च्या. इथं पाव किलोवर नसतंच आहे बघा ताईंनो काहीच. आणि हे कारले पण आणले. तर भाजी खात नाही कुणी, फ्राय करायचं. हे गोबीचा गड्डा आणला एक. आणि विशेष म्हणजे आता इथं आपल्यात कधी नाही ते बघा ताईंनो चवळी भेटली आहे. हे पाशी मला खूप आवडती चवळीची भाजी. इथं भेटतच नव्हती. एक मराठी काका बसले होते भाजीपाला घेऊन, तर खूप छान भेटली चवळी. आणि हे टोस भेटले तर खूप सुंदर लागते. तर चव तर माझ्या भाच्याला तर एवढे आवडतेच ना. हे खूप छान चव आहे ह्याची बघा ताईंनो. हे असे कॅरेट जे मी म्हणते ना तुम्हाला, हे असे वेगळे गाजरे भेटतात. 12 महिने भेटतात ताईंनो. मी तुम्हाला बघित असताल माझ्या रेसिपीमध्ये मी उपमा, पोहे, डोसा जर केला ना तर त्याच्यात कंपल्सरी असते बघा माझ्या ताईंनो. आणि खायला खूप चांगलं असते. कोशिंबीरीला खूप मस्त लागते. हे बटाटे एक आणले तर. आणि भेंडी कंपल्सरी असते आपल्याकडं. वेगवेगळ्या प्रकारची करत असते मी. भेंडी फ्रायच करते जास्त तर, जशी खाते तशी.
आणि टमाटे एक आणले, टमाटे पण छान भेटले बघा ताईंना अशी मस्त. हे पहा, आणि दूध आणले, जैन आणले आज दूध, जाऊन माझ्या लक्षातच नाही, त्यानं म्हणला होता मला, पण माझ्या काही लक्षातच नाही दूध आणायचं. तर चला आता आणलाय भाजीपाला, जेवढा आणायला वेळ लागत नाही ना ताईनं तेवढा आता हे निसून फ्रीजमध्ये ठेवायला वेळ लागतंय बघा. तर ताईनं हे पहा, आपल्या तुकड्यासाठी लागणारं साहित्य आहे. चपात्या आहे पहा, अशा ठुल्या होत्या ह्याच्यामध्ये मी, कारण एवढ्या मुंग्या लागायल्यात ना ताईनं, असं पाण्यात ठेवलं तर ठीक आहे, जेवण करून इकडे येऊन चपात्या ठेवून की तिकडं आवरूच तर ह्याला मुंग्या लागायल्यात, काय करणार सांगा. आता सकाळच्या 2 चपात्या येतात आणि ही पण आहे, ही थोडी वाळवून घेतली अशी पहा, कडक मस्त अशी चपाती, खूप छान होते तुकडे ह्याचे आणि सगळ्यांना आवडतात बरं का. तर सकाळी वरण केलं होतं मी, तर वरणातले तुकडे एकदा नक्कीच करून बघा. लसण घ्यायचा असा भरपूर, टोमॅटो, कांदा भरपूर असा, कढीपत्ता आणि मेन म्हणजे शेंगदाणे घ्यायचे. आणि ही ज्याची आहे आपली कोरियन मॅगी, त्यासाठी हे मसाले काय घेतलेत मला माहीत नाही. त्यानं ही मॅगी शिजवून घेतली तर अशी नितळायला ठेवली आहे. आता त्याला फोडणी द्यायला मी पण तुकडे फोडणी देते, चला तुम्हाला दाखवते. तर इथं तुकडे करायले, इकडे ज्याची मॅगी करायची आहे ते थांबला इथं मॅगीला, मी माझं तुकडे करून घ्यायले. मॅगी त्यानंच करतं या, त्याला इथे येईन. तर बघा जयनं टाकलाय कढीपत्ता, ते उडत आहे ना तर त्याच्यामुळे टाकायला आवडत आहे बघ. जय तुला की नाही बघ, एक रश्मी मावशी म्हणून येतात, रश्मी यायचा आंटीचा, तर त्या तुला म्हणू लागल्या जयला क्लास लावा कशाची तरी ताई, त्या सांगू लागल्या रे लाईव्हमध्ये. तर कशाचे क्लास करतो सांग. स्विमिंगचे. हां बघतो, बरं बरं, रश्मिताई बघतो म्हणायला बघा. जय तुम्ही म्हणला होतात ना जयला क्लास लावा, त्याला म्हणलं की आता मावशी समज आहे त्याला, तर मावशी नाही, मला बहीण नाही आहे रश्मिताई, तर तुम्हीच माझी बहीण. त्याला म्हणलं रश्मी मावशी म्हणत होती जयला क्लास लावा कशाची तरी, तर पोहायचे म्हणायला बघा, बघतो म्हणून. तर लावले तर नक्कीच सांगेल बघा रश्मिताई तुम्हाला. तर बघा चला, आपले हे काय टाकलं म्या, कांदा, टोमॅटो, मस्त असे शेंगदाणे छान क्रिस्पी होऊ द्यायचे आणि खूप मस्त लागते बघा ताईनं. वरण जर तुमच्याकडे उरलेलं असेल तर वरण नक्कीच टाका. तर हे पहा असे मसाले मी घेतले त्याच्यामध्ये, तर हे मसाले थोडे थोडेच घातले तर जास्त घातले नाहीत. आणि हे जे म्हणलं का सकाळी केलेलं वरण, तर वरण पण मला ह्याच्यात घालायचं आहे. असं तुम्ही पण एकदा करून बघा ताईनं. आणि ह्याच्यात नंतर असं पाणी घालायचं, तुमच्या चपात्याच्या ह्याच्यानुसार घाला ताईनं. माझ्याकडे आता 2-2.5 चपात्या येतात, तर अजून 1 गिलास मला पाणी घालायचं ह्याच्यात, अजून 1 गिलास पाणी, 2 गिलास. थोडेसे लूज असले ना ताईनं खायला पण छान वाटते. रश्मिताई नक्कीच बघा बरं करून, तुम्ही करतात ना माझी रेसिपी काही पण बघून, तर हे तुकडे नक्कीच करून बघा. थोडेसे पाणी थोडं जास्त घालायचं, लूज राहिले का तर छान लागतात बघा ताईनं. मीठ चवीनुसार घाला. बाकी आता उकळी आली की चपात्याचे तुकडे टाकून घ्यायचे, झाले आपले तुकडे तयार मस्त असे. तर ही झालेली आहे आपल्या जयची मॅगी तयार, बघू शकता तुम्ही, मस्त अशी. काय कोरियन म्हणताय, काय करताय की त्यालाच माहिती बघा ताईंनो. बघा कशी वाटायली, छान. लसण भरपूर घालायचा आणि छान लागते बरं का ही मॅगी, आवडतीये. तेवढं लेकरांनी इतकं मला नाही आवडत बघा ताईंनो. तर बघा कशी वाटली मॅगी आपल्या जयची, छान आहे की नाही, मस्त अशी, छान टेक्चर बी आले. आणि हे आपले तुकडे येतं, तुकडे करून घेतले तर मस्त असे 2 चपात्याचे व्यवस्थित तुकडे करून घेतलेत मी ताईंनो. तर चला टाकून घेते ह्याच्यामध्ये आपल्या. तर पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आपल्या, आणि मस्त असे हे आपले तुकडे झाकून व्यवस्थित ठेवलेले होते. मस्त चपात्या, 1 वाळवलती आणि 1 नाही, अर्धीच होती जवळपास वाळविलेली. आणि सकाळची जे उशिरा जेवल्यामुळं काय झालं, त्याचा नाश्ता ब्रंच म्हणला त्यानं, नाश्ता आणि जेवण सोबतच केलं त्यानं, त्याच्यामुळं राहिलं. तर आता ह्याला स्टीम असं ह्याच्यावर मस्त शिजू द्यायचं ताईनो. तर कशी वाटली माझी रेसिपी, अन्न वेस्ट करायचं नाही, मस्त असे तुकडे तुम्ही पण वरणातले करून बघा एकदा. तर चला ताईनो, रेसिपी जर आवडली, साधी सोपी आपली खेडे टाईप रेसिपी आवडली तर लाईव्हला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.